नमस्कार, मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण पोहोचलोय की हिरापूर या ठिकाणी एक युवा उद्योजक आणि हॉटेल क्षेत्रात कशा प्रकारे सक्रिय आहेत ते सध्या राजकारणामध्ये राष्ट्रीय समाज पक्षामध्ये सुद्धा कार्यरत आहे आणि एक सरपंच पदाचे एक ग्रामपंचायत त्यांच्या हाती आहे। आज त्यांच्याकडून आपण त्यांचा जीवन प्रवास तसेच त्यांचं सामाजिक कार्य कसं आहे, आज संपूर्ण आपण त्यांचं सामाजिक कार्य कसं झालं आणि ते कशा प्रकारे सामाजिक कार्य करणार आहेत आणि सध्या ते नगरपंचायत लढणार आहेत, हे सुद्धा सर्व या अनेक विषय आज आपण चर्चा करणार आहोत। सर, सर्वप्रथम तुमचं माऊली न्यूज मध्ये स्वागत आहे। सर, सर्वप्रथम तुमचं अल्प परिचय। मी मतकर अण्णासाहेब संबंतराव, मी सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचा युवक जिल्हाध्यक्ष या पदावर कार्य करत आहे। तर माझं जन्मगाव हे पिंपरगव्हाण आहे आणि माझं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण माझ्या मूळगावीच झालं, कारण की वडील हे ऊसतोड कामगार आहेत आणि शेतकरी आहेत, त्याच्यामुळे बाहेर कुठं जायचा प्रश्न नव्हता। त्यानंतर 5 ते 7 पर्यंत आमच्याच जवळ 2 ते 3 किलोमीटर काकडरा हे गाव आहे, त्या ठिकाणी माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर माजी मंत्री जयदत्त श्रीसागर यांच्या नवगण राजगड येथे माझं 8 ते 12वी पर्यंत त्या ठिकाणी शिक्षण झालं आणि त्यानंतर मी BA ते MA हे नवगण कॉलेज बीड येथे केलं आणि आज माझं शिक्षण MA BEd आहे। तर सर, तुमचं MA BEd पर्यंत शिक्षण झालं। MA BEd शिक्षण करत असताना तुम्हाला काही अडीअडचणी आल्या होत्या का? आता सध्या तुम्ही हॉटेल क्षेत्रात राजकीय क्षेत्रात, तर तसंच तुम्ही शिक्षण सध्या एक गरीब कुटुंबातून पूर्ण केलं। तुमचं MA BEd पर्यंत शिक्षण गरीब कुटुंबातून पूर्ण केलं। तुम्हाला गरीब कुटुंबातून शिक्षण घेत असताना तुम्हाला काही अडीअडचणी आल्या होत्या का? मला खूप अडचणी आल्या, कारण की आज गावातून जर बीडला शिक्षण घेण्यासाठी जायचं प्रवासाचा अडचण असेल किंवा त्या ठिकाणी एक गरीब मुलांच्या किंवा खेड्यातल्या मुलांच्या मनामध्ये एक जीव असतो की आपण शहरामध्ये जाऊन कशा प्रकारे तिथल्या मुलांशी टिकतोल का, स्पर्धा करतोल का, किंवा तिथल्या मुलांना ट्युशन असतं, खेड्यातल्या मुलांना ट्युशन नसतं आणि ग्रामीण भागात हे मराठीमधून शिक्षण झाल्यामुळे शहरात गेल्याच्या नंतर तुमचं सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा इतर कुठले विषय असतील त्या विषयात टिकण्यासाठी थोडीशी गडबड होते। तर या ठिकाणी खेड्यातल्या मुलाला जाऊन संघर्ष करावा लागतो। तर माझ्या या ठिकाणी असं म्हणणं आहे की जर शहरातली आणि ग्रामीण भागातली शिक्षण पातळी सारखी असेल तर ग्रामीण भागातल्याही मुलांना कुठंतरी नोकरीत चांगल्या प्रकारे संधी भेटते किंवा त्यांना त्रास होणार नाही, कारण की ग्रामीण भागातल्या आज शेतकऱ्यांचे हाल आपण पाहतो की त्यांच्याकडे स्वतःचे कुटुंब चालवणे इतकीच ऐकत असते। मग शिक्षणात जर तुम्ही आज बघितलं तर आज ट्युशन म्हणलं तर 30-40 हजार रुपये फीस लागते, तर ही फीस कुठून द्यायची? किंवा आज संस्था असतात तिथं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डोनेशन असतात, मग ते डोनेशन भरण्यासाठी यांच्याकडे पैसे नसतात आणि एक मानसिकता बनलेली की ग्रामीण भागात की आपण किती जरी शिकलो तरी आपली मुलं नोकरीला लागू शकत नाही। तर ह्यासाठी हे कशामुळे होतं की त्यांना तितक्या सुविधा पुरवत नाहीत। तर या ठिकाणी मी शासन असेल किंवा संस्था असतील त्यांना असं माझी विनंती आहे की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की ह्या शिक्षणात कुठेतरी जी तफावत आहे आज गरीब आणि श्रीमंत, आज शिक्षक पाहतात तुम्ही शाळेच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पण त्यांची मुलं ग्रामीण भागात उच्च किंवा इंग्लिश स्कूल असतील, CBSE सारखे पॅटर्न तिथे शिकतात आणि अशा ठिकाणी शिकल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्या स्पर्धा असतात किंवा नोकरीसाठी जे आपण परीक्षा देतो त्या ठिकाणी दोघांना सेम पेपर असतात, कारण की शहरातल्या मुलांची तयारी झाल्यामुळे ऑलरेडी ते चांगल्या मार्काने पास होऊन नोकरी लागतात आणि ग्रामीण भागातल्या मुलांना मार्क कमी पडतात, ते लागत नाही। मग आज ही ग्रामीण आणि शहरातली जी तफावत आहे शिक्षणाची ही कुठेतरी कमी झाली पाहिजे। सर, मी आता सांगितलं की त्यांचे ग्रामीण भागातून शिक्षण पूर्ण झालं, त्यांना अनेक अडीअडचणी आल्या। आपण पाहतोय की सध्या जे काही खेडेगावातील शिक्षण पूर्ण करायचं म्हटलं तर आपण पाहतोय शेतकरी कुटुंबातील मुलगा पुढे जाऊ शकत नाही, कारण की पैशाची कमतरता असते, त्याच्याकडे पैशाची कमतरता असते, कारण की एक शिक्षण पूर्ण करायचं म्हटलं तरी कुठेतरी पैसा लागतो आणि तो पैसा सरांकडे नव्हता तरी त्यांनी कुठेतरी शिक्षण पूर्ण केले। आता सध्या ते हॉटेल क्षेत्रात सक्सेस आहेत, तसेच राजकीय क्षेत्रात सुद्धा सक्सेस। सर, तुम्हाला राजकीय वारसा लाभला, आता सध्या तुम्ही राजकारणात सक्रिय आहेत, तुम्हाला कोणाचा राजकीय वारसा लाभला होता का? नाही, एक तर गरीब परिस्थिती असल्यामुळे कसं तरी शिक्षण आणि आमचा सुरुवातीला दूध व्यवसाय होता,
की दूध व्यवसाय करून आपण त्यातून शिक्षण घ्यायचं, हाच पहिला प्रश्न होता आमच्यासमोर. तर त्यामुळे राजकीय आणि आमचे वडील शेतकरी असल्यामुळे ते राजकारणाचा वारसाचा विषयच येत नाही आमच्याकडे. तर आम्ही मेहनतीने कष्ट करून दूध व्यवसाय करत करत शिक्षण घेतलं. शिक्षण करत आम्ही 3 भाऊ आहेत. 3 भावांनी कष्ट करून आज जे माझे बंधू आहेत ते पिंपरगावचे सरपंच आहेत. तर हे करत असताना आम्ही 12वी पर्यंत तिघांनी एकमेकाला सपोर्ट करायचा आणि त्या दूध व्यवसायातून जे पैसे मिळतील त्यातून शिक्षण घ्यायचं. त्याच्यानंतर ज्यावेळेस माझं BA हे झाल्याच्या नंतर मी बजरंग दल या संघटनेमध्ये सामील झालो. तर त्यातून जे सामाजिक कामं असतील किंवा अजून काही त्यावेळेस जे डायरेक्शन देतील त्या पद्धतीने आम्ही काम करत राहिलो. पण त्यानंतर मी एक BGS म्हणून संघटना आहे त्या संघटनेमध्ये सामील झालो. तिथं PC एज्युकेशन म्हणजे मूल्यवर्धन हा शिक्षण देतात आणि त्या ठिकाणी मी 7 ते 8 वर्षे पालकांशी संवाद असेल किंवा ग्रामीण भागातले जे मुलं असतील त्या मुलांशी जी जे आपल्याकडे आज मुलं आईवडिलांना नीट बोलत नसतील किंवा आज मुलं चोऱ्या करतात, भांडणं करतात, कशामुळे की आईवडिलांचं त्याच्यावर लक्ष नाही आणि मीडिया TV जे आहे TVतले जे अनेक पिक्चर किंवा मालिका बघून ते मुलं काय करतात की वेगवेगळं वागण्याचा प्रयत्न करतात. मग त्या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जाऊन त्यांना मूल्य हे त्यांच्यात रुजवण्याचा प्रयत्न करायचो आणि सांगायचो की आपण आईवडिलांशी कसं वागलं पाहिजे किंवा आजी आजोबा असतील किंवा जे आपल्या घरात प्रतिष्ठित किंवा छोटे असतील त्यांच्या संग चांगलं वागलं तर आपल्याला काय फायदा होतो. तर ह्या माध्यमातून काम करत असताना मी छत्तीसगड असेल किंवा बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून काम केलं. त्यानंतर हे काम करत असताना मी युवा मदार सेना या संघटनेचं जिल्हाध्यक्षपद म्हणून मला देण्यात आलं. त्यानंतर आम्ही त्या माध्यमातून ज्या लोकांच्या समस्या असतील त्यातून मग शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आंदोलन केले की शेतकऱ्यांना दुधाचा भाव वाढून मिळावा, कारण की त्यांची सगळ्यात मोठी उपजीविका दूध ही असते. मग दुधापासून जर त्यांना भाव चांगल्या पद्धतीने मिळाला तर त्यांचं कुटुंब सुखी चालू शकतं किंवा शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यावा. अशा अनेक प्रश्न किंवा काही समस्या आल्या तर कलेक्टर ऑफिस असेल किंवा इथं निवेदन देण्यात आले. त्याच्यानंतर हे काम पाहून मला माननीय महादेवजी जानकर साहेब यांनी की स्वतः त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्हाला आमच्या पक्षात यायला लागेल किंवा काम करायला लागेल. मी काही दिवस विचार केला, चांगल्या लोकांचा विचार घेतला आणि त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड झाली. त्यानंतर माझ्या सहकार्याने मला खूप मदत केली आणि राजकीय वारसा नव्हता. आपण राजकारणामध्ये सक्सेस हो पण हे पण थोडंसं माझ्यासाठी कठीण गोष्ट होती. पण माझी जी मित्र कंपनी आहे यांनी पण मला खूप सहकार्य केलं आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचं मी आज असं काम वाढवलं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आज जे जिल्हा परिषद असतील, पंचायत असतील किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका ह्या स्वबळावर आणि पक्षाचा पण माझ्यावर तितका विश्वास वाढला की आम्ही स्वबळावर त्या निवडणुका लढणार आणि तशा पद्धतीचे आज आमच्याकडे प्रत्येक गावात कार्यकर्ते तयार झालेले आहेत आणि आम्ही इथून पुढं जे पक्षाने जी जबाबदारी दिली, शाखा असतील किंवा पक्षाचे अनेक कामं असतील ते चांगल्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या आज 17 राज्यात हा पक्ष काम करतोय, कारण की या पक्षाचा कुठलाही पक्षाला डाग लागला. जे प्रस्थापित पक्ष आहेत आज ते जनतेच्या नजरेतून कमी झाले, कारण की कुठलंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांसाठी काही करत नाही किंवा आज आरक्षणाच्या बाबतीतचे मुद्दे असतील ते सरकार त्याच्यात अपयशी ठरत आहे. मग अशा अनेक प्रश्न सरकार ह्याच्या निर्णय लावण्यासाठी सक्षम राहिल्यामुळे जनतेला महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष हा सक्षम पर्याय आहे. आणि या जर सरकार राष्ट्रीय समाज पक्षाची जर सत्ता आली तर मी सांगितलं की शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा अनेक काही गोष्टी असतात त्या आम्ही शेतकऱ्यांसाठी असतील किंवा इतर गोरगरीब लोक असतील तर ह्यांना आम्ही मोफत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सरनी सांगितलं की त्यांच्या जे काही पक्ष असेल पक्षातून मोफत देण्याचं काम करतो. गोरगरिबातील कुटुंबातील मुलांना आम्ही मोफत देण्याचं शिक्षणाचं काम करू. तसंच त्यांचं सामाजिक कार्य सुद्धा भरपूर आहे. आपण त्यांच्या सामाजिक कार्याची सुद्धा दखल घेणार आहोत. तर सर तुम्हाला राजकीय आता तुमचा अनुभव कसा आहे? राजकारणात तुम्ही आता सक्रिय तुम्ही सांगितलं की तुम्हाला कोणताही वारसा नव्हता, तुम्हाला वारसा नसून सुद्धा तुम्ही आता सध्या सक्रिय राजकारणात.
त्यात बरं तुम्हाला अनुभव कसा आहे राजकारणात तुम्ही सध्या आता सक्रिय आहे, तर तुम्हाला अनुभव कसा आहे, राजकारणात काम करण्याचा अनुभव कसा आहे तरी? सर, या ठिकाणी मी असं सांगू शकतो की मला सगळ्यात जास्त फायदा हे झाला समाजकार्याचा. कारण की मी पहिल्यापासून समाजकार्यावर भर दिलेला आहे आणि जनस्वराज्य फाउंडेशनच्या मार्फत असो किंवा वैयक्तिक असो, आज गोरगरिबांना मदत असेल किंवा आज नारायणगडसारख्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आषाढी टायमाला फळ वाटप केले किंवा बस स्टँडवर जे लोक गरीब असतात त्यांना समजा थोडी पुन्हा फुलाची पाकळी या पद्धतीने त्यांना काहीतरी आपल्याकडून मदत जावा म्हणून आम्ही त्यांना खाऊ असेल किंवा कपडे असतील असे त्यांना मदत केली. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी आज वृक्ष लागवडीची गरज आहे, शासन प्रत्येक वेळेस म्हणतं की तुम्ही वृक्ष लावा, तर तसे आम्ही काही ठिकाणी वृक्ष पण आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून लावले आणि खरी माझी ओळख त्यातूनच तयार झाली. आणि त्यानंतर जे मला चांगले चांगले कार्यकर्ते भेटले, तर त्यामुळे मला पक्षाला पण तो फायदा झाला. कारण की आणि आम्ही चांगले काम केल्यामुळे माझ्याकडे आज राष्ट्रीय समाज पक्षाकडे जे माझे मित्र असतील किंवा पदाधिकारी असतील हे एकदम अतिशय उत्कृष्ट आणि चांगले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला कुठल्या पक्षावर टीका करण्याची गरज येत नाही, कारण की आमचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि चांगलं करत असल्यामुळे आज पक्ष पण त्यामुळे मजबूत होत आहे आणि समाजाला पण त्याची थोडीफार काहीतरी मदत होत आहे. यातून काही पुरस्कार असतात. पाठीमागे आम्ही अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त सगळ्या 18 पगड जातीच्या महिलांना त्यांचे जे चांगले चांगले कार्य त्यांना आम्ही पुरस्कार देऊन सन्मानित केलं. म्हणजे असे आम्ही वेगवेगळे अजून कार्यक्रम घेतो किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार असेल असे घेऊन आम्ही लोकांना पण त्यांना पण त्यांचा मान देतो. अशा पद्धतीने आमचं कार्य सुरू आहे. आता पाहिलं सर्वात सरची आवड म्हणजे सरला आवड समजायचं असतं राजकारणापेक्षा समाजकार्याची आवड आहे. आपण पाहिलं कारण की ते राजकारणापेक्षा सामाजिक कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. असे अनेक मुद्दे आपण या मुलाखतीमधून जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही आता सध्या राजकारणाचे अनेक आंदोलन केले असतील, कशा प्रकारचे आंदोलन केले, काय सांगणार माऊली न्यूजच्या प्रेक्षकांना? पाठीमागे आम्ही पक्षाच्या माध्यमातून बायपासला एक मोठं आंदोलन केलं की ते आमचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं होतं की शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव, दुधाला भाव वाढ असेल किंवा असेच काही प्रश्न असतील, तर त्यावेळेस ते आमच्या आंदोलनात सरकारने दखल पण घेतली होती. त्यातले काही मुद्दे त्यांनी मार्गी पण लावले आणि जे वेळोवेळी ज्यावेळेस काही शेतकऱ्यांना किंवा जे गोरगरीब लोक असतील त्यांना तिथं अडचणी असेल, तिथं राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक काम असेल, तर आम्ही स्वतः सामाजिक कार्याच्या माध्यमातून असेल आम्ही त्या ठिकाणी लोकांना मदतीसाठी उभा राहतो आणि सरकारला पण कधी कधी धारेवर धरले जातं पक्षाच्या हातून किंवा तुम्ही हे कार्य केलं पाहिजेच. तर आणि दुसरी गोष्ट, पक्ष हा कुठल्याही भ्रष्टाचारात किंवा कुठलाही त्यांना डाग नसल्यामुळे लोकांना आमच्या गोष्टी खऱ्या वाटतात आणि लोक पण आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य करतात. सरने सांगितलं त्यांनी अनेक आंदोलन केले, अनेक आंदोलनाचं सुद्धा त्यांना फळ मिळालं, ते आंदोलन सक्सेस झाले. सर, आता तुम्ही हॉटेल क्षेत्रामध्ये उच्च भरायला गेले, हॉटेल क्षेत्रामध्ये उच्च भरायला गेले तुमचे 3 हॉटेल आहेत. या 3 हॉटेलमधून तुम्ही कशा प्रकारे प्राप्त करताय, पैसा कसा प्राप्त करताय, तो हॉटेलचा तुम्हाला कसा व्यवसाय, तुम्हाला काय सुचलं मी हॉटेलच चालू करावं, हॉटेलमधून कसं तुम्ही प्रगती करताय तुमची आणि हॉटेल क्षेत्रामध्ये येण्याचं कारण काय? सुरुवातीला आमच्याकडे आमचा दूध व्यवसाय तुम्हाला आधीच सांगितलं, पण त्यानंतर मी 3 भावंड असल्यामुळे प्रत्येकाला काहीतरी काम पाहिजे आणि व्यवसायाशिवाय पैसा भेटत नाही. मग काय करावं, तर त्यानंतर आम्ही जमीन घेतली विकत की ते दुधाचे पैसे असतील किंवा मी पाहुण्यारावळ्यातून इकडून तिकडून घेऊन आम्ही जमीन घेतली. त्यानंतर आमचा जो छोटा भाऊ आहे आता सध्या ते हॉटेलचं सर्व मॅनेजमेंट पाहतो. तर त्यानंतर आम्ही छोटंसं पत्र्याचं हॉटेल टाकलं आणि हॉटेल टाकल्याच्या नंतर आम्हाला चांगल्या प्रकारे या परिसरातील रिस्पॉन्स भेटला आणि त्यातून आम्हाला 2 पैसे मिळत गेले, ते साठवून आणि त्यानंतर ते पैसे जसे जसे आम्हाला त्यात अनुभव येत गेला, त्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की आपण या हॉटेल व्यवसायात सक्सेस राहू शकतो. मग आम्ही सर्वांनी त्यात लक्ष द्यायला सुरुवात केल्याच्या नंतर आम्ही जे पत्र्याचं हॉटेल होतं त्यानंतर एक छोटं म्हणजे आम्हाला असं वाटत नव्हतं भेटल, पण आम्ही एक लायसन काढण्यासाठी BROची परमिशन फॉर्म हे केला, अर्ज केला आणि त्यानंतर शासनाने किंवा कलेक्टर साहेबांनी आमचं सगळं स्ट्रक्चर पाहून
आणि हे इथली परिस्थिती पाहून त्यांना आवडलं आणि त्यानंतर आम्हाला एक लायसन दिलं. असं काही आम्ही असं मनात बी नव्हतं की आमच्या की हे लायसन भेटेल किंवा मार टाकतो. हे एवढ्या घडत गेलेल्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर सुरुवात केल्याच्यानंतर आज एक चांगल्या प्रकारे या परिसरातील लोक असतील चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात आणि आम्ही पण व्यवस्थित चालून सगळ्या लोकांना या ठिकाणी जी सेवा भेटते त्यातून लोक खुश आहेत आणि त्यानंतर ह्या हॉटेलच्या अनुभवावर नंतर आम्ही बीडमध्ये दुसरं हॉटेल चालू केलं आणि तिथं पण चांगल्या प्रकारचा एक रिस्पॉन्स आला आणि आज एक चांगल्या स्टेजवर हॉटेल व्यवसायातून आमचं कुटुंब चालत आहे आणि याच्यातून जे 10-5 रुपये आम्ही जसं म्हणतात ना की 10 रुपयातून 1 रुपया तरी समाजकार्यासाठी केला पाहिजे. तर या माध्यमातून मी असं करत असतो की बाबा जे सामाजिक कार्य करत चालतं तर आपल्या कुणाला न मागता किंवा मित्र कंपनी जरी थोडंफार केलं तर सगळ्याच्या माध्यमातून एक त्यातून आपल्याला पुण्य लागतं आणि आपल्यालाही जे 10 रुपये भेटतात त्यातून गोरगरिबांना जर 1 रुपयाची मदत झाली तर एक चांगली आणि आनंदाची गोष्ट असते. या पद्धतीने आम्ही हॉटेल व्यवसाय करत करत जसं शक्य असेल त्या पद्धतीने एक समाजसेवा पण घडत जाते आणि त्या समाजसेवेच्या जीवावर राजकारण होतं. म्हणजे हे तिन्ही गोष्टीची एक सांगड आहे. आज आपण म्हणतो की राजकारणामध्ये लोक सगळे वाया जातात. का जातात की त्यांच्याकडे व्यवसाय नसतो किंवा त्यांना कुठलं पाठबळ नसतं ह्याचं इन्कमचं. तर त्यामुळे ते दिवसभर रस्त्याने फिरणं किंवा पार्ट्या करणं किंवा अनेक काही पद्धती तर त्यावेळेस मग आपण पक्षावर खापर पडतो पण आपण आपला वेळ व्यर्थ जात नाही हे कधी लक्षात घेत नाही. म्हणून तिथं राजकारणामध्ये काही लोक फेल जातात. पण आमचं असं आहे की ज्यावेळेस पक्षाला आपली गरज असेल तितक्याच वेळापुरतं आपण तिथं जाणे आणि बाकीच्या वेळ आपण आपले संसार असेल व्यवसाय असेल याच्यासाठी दिल्यामुळे आम्ही सध्या तरी सुखी आणि आनंदित होतो. सर मी आता सांगितलं की कारण की ते राजकारणामध्ये आता खूप सक्रिय आहेत आणि त्यांनी आता सांगितलं की हॉटेल क्षेत्रामध्ये असताना मी सामाजिक कार्य करते. कारण की हॉटेल क्षेत्रामध्ये जे 10 रुपये मिळणारे ते 10 रुपयामधला 1 रुपया तरी मी सामाजिक कार्यासाठी खर्च करतो आणि सामाजिक कार्य करता करता मी राजकारणामध्ये उतरलो आणि राजकारणामध्ये खूप सक्रिय सर. आपण आताच पाहिलं की हॉटेल क्षेत्रामध्ये त्यांना काही आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत काही त्यांना काय अडचणी आल्या त्या हॉटेल क्षेत्रामध्ये असताना. कारण की हॉटेल जर असेल तर आसपासच्या हॉटेल असतात. हॉटेल असलं की आपल्या हॉटेल व्यवसायावर काहीतरी फरक पडतो. तसं सरांना सुद्धा फरक पडला असेल आपण त्यांच्याशी जाणून. सर तुम्हाला हॉटेलमध्ये आता सध्या तुम्ही सक्रिय हॉटेल क्षेत्रामध्ये सर तुम्हाला काही आधी अडचणी आली का? सध्या आता जर बाजूलाच हॉटेल असेल बाजूच्या हॉटेलचा काय परिणाम जाणवतो तुम्हाला? तर असं काही वाटतं का की माझ्या व्यवसायामध्ये फरक आहे माझा काहीतरी व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाला कोणीतरी जोड लावते का? बाजूचा जर व्यवसाय करत असेल तर त्याविषयी तुमचे मत काय? नक्कीच फरक पडतो. कारण की व्यवसाय म्हणलं की तिथं क्वालिटी सर्व्हिस स्वच्छता ह्या बाबी असतात. दुसरी गोष्ट व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी अडचण म्हणजे उधारी. तुमचा व्यवसाय हे महिन्यात जाण्याचं सगळ्यात मोठं कारण उधारी आहे. पण त्यात तुमची सर्व्हिस क्वालिटी आणि तुमचं बोलीभाषा सगळ्यात जर योग्य असेल तर बाजूचा जर हॉटेल पडले फरक पडतोच. पण त्यांचा अनुभव घेऊन किंवा त्यांची क्वालिटी हे पाहून गिराईक पुन्हा आपल्याकडे येतं. पण त्याच्यासाठी सर्व्हिस ही महत्त्वाची आणि तुमचं त्यांना जे आपण क्वालिटी देतो जेवणातून ती जर उत्तम असेल तर अडचण येत नाही. पण अडचणी दुसऱ्या बी भरपूर असतात समस्या असतात. हॉटेल व्यवसाय म्हणले की थोडेसे किरकिरी आल्या किंवा हॉटेल व्यवसायामध्ये दुसरी गोष्ट हॉटेल चालू केलं तर स्वतः मालकाला तिथं काळजीपूर्वक थांबायला लागतं. नाही तर हॉटेल टाकले तो कुठंतरी फिरायला गेला किंवा मॅनेजर ठेवला तर त्यावेळेस आपल्याला नक्कीच तिथं तोटा होण्याची शक्यता असते. मालकाचं जर तंतोतंत लक्ष असेल तर हॉटेल व्यवसायाला चांगला व्यवसाय आहे आणि त्याच्यातून 2 रुपये भेटतात. पण तर त्यासाठी स्वतः आज मालकाची गरज आहे. आज कुठल्याही तुम्ही मॅनेजर असेल किंवा वेटर असतील यांच्या जीवावर हॉटेल सोडलं तर तोटा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आणि हॉटेलमध्ये दुसरी गोष्ट असते की जास्त खराब होणाऱ्या वस्तू असतात. भाजीपाला असेल तुमचं पनीर असेल किंवा काही अजून जे भाज्या बनवून ठेवलेल्या असतात ह्या जर शिल्लक राहिल्या तर त्या खराब होऊन हॉटेलचं नुकसान होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे त्याचं एक प्रमाण माहीत पाहिजे आणि जे आपल्याकडे कस्टमर आहेत त्यांना ज्या पद्धतीने आपण सर्व्हिस देतो त्या पद्धतीने जर नाही गेली तर आपलं गिराईक ते तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ती एक काळजी सगळ्यात मोठी घेण्याची गरज आहे आणि जर आपण ह्या पद्धतीवर सगळ्यावर जर विचारपूर्वक निर्णय घेऊन जर वागलो तर हॉटेलमध्ये तोटा होण्याची शक्यता कमी असते. धन्यवाद सर.
सर आपण पाहतोय की आता सध्या तुम्ही हॉटेल क्षेत्रामध्ये आहे, राजकीय क्षेत्रात आहे, तसेच तुम्ही आता आम्हाला कळालं की तुम्ही शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक आहात. तर प्राध्यापक होण्याचं मागचं कारण काय? तुम्ही आता सध्या प्राध्यापक होण्यामागचं कारण काय? सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं की मी प्रथम या संस्थेत काम केलं. आता ती 17 ते माझ्या मनाने 15-16 राज्यात काम करते प्रथम ही संस्था. कारण की त्यावेळेस जे मुलांना मराठी असेल, इंग्लिश असेल आणि गणित असेल, तर हे शिक्षण आजकाल मुलं कमजोर असतात. कारण की आताच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ग्रामीण आणि शहरी भागातली तफावत. कारण की ग्रामीण भागात त्यांचा बेसिक पाया असतो तो पक्का नसतो मुलांचा, आणि त्याच्यामुळे प्रथम या संस्थेमार्फत आम्ही त्यांचा बेसिक पाया पक्का करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तिथून मला आवड लागली. त्याच्यानंतर मग मी B.Ed केलं की शिक्षण हे करणं गरजेचं आहे. तर त्यानंतर मग त्यावेळेस मी BA चालू असतानाच ह्या सामाजिक संस्था आहे ती, आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गावोगावी फिरत होतो. आम्ही नाशिक, ज्यावेळेस नाशिकला जिल्ह्यात आदिवासी जो पलीकडे सापुताऱ्याचा भाग जो आहे, तर ते आदिवासी एक तालुका आहे सुरगाणा, तर त्या ठिकाणी आम्ही 17-18 किलोमीटर जाऊन तिथल्या आदिवासी मुलांना आम्ही त्या शिक्षणाचं महत्त्व समजून सांगायचं. शिक्षणाविषयी जे मुलं वंचित आहेत त्यांना तिथल्या शिक्षकाला समजून सांगून त्यांना शाळेत येण्यासाठी प्रवृत्त करायचं. त्याच्यानंतर माझं प्रमोशन बाहेर राज्यात झालं. छत्तीसगड आणि गडचिरोली या बॉर्डरवर कांकेर म्हणून जिल्हा आहे, तिथं पूर्ण जंगल आहे आणि तिथं चांगले चांगले अधिकारी जाण्यासाठी घाबरतात. महाराष्ट्रातून 150 मुलं आणि मध्य प्रदेशमधून 150 मुलं, असे 150-300 मुलं तिथं पाठवले. मध्य प्रदेशमधले कमीत कमी 100 ते 125 मुलं पळून आले ते, कारण जीवाला घाबरून हे करणं. आणि महाराष्ट्रामधून आम्ही जे गेलो, कारण की एकदम डेंजर भाग, तिथं जर तिथल्या केंद्र म्हणून आमची जिम्मेदारी देते. जर तिथून तुम्ही बाजूला गेलात किंवा दुसऱ्या फिरायला गेलात तर तुम्हाला पकडून तिथले नक्षलवादी खतम करून टाकायचे. इतक्या डेंजर एरियात आम्ही, आणि जाण्यासाठी एक छोटासा मार्ग, तिथं त्या शाळेवर असली परिस्थिती आहे सध्या की आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस, तर तिथं बाहेरच्या शिक्षकाला येऊन देत नाहीत आणि शिकून पण देत नाहीत. तिथला 10वी पास असेल, 12वी पास असेल, त्यांनीच शिकवायचं त्या मुलांना. आणि तिथं मावा हा व्यवसाय आहे, म्हणजे दारू बनते त्याच्यापासून. आणि ते मुलं आपल्याकडे जसं कापूस असण्यासाठी मुलं जातात, तर ते मुलं तिथले माव्याचे फुलं असतात छोटे छोटे, ते इकून आठवडी बाजारामध्ये ते नेऊन विकली. आणि तिथं त्या बाजाराला पण आम्ही बघितलं स्वतः डोळ्यांनी, मिलिटरीचं संरक्षण लागतं तर बाजार भरून देतात. नाही तर ते तिथले प्रॉपरचे नक्षल लोक आहेत, ते बाजारात येऊन लोकांना, गोरगरिबांच्या वस्तू छिनून घेऊन पळून जातात. तर अशा परिस्थितीमध्ये तिथल्या आम्ही जे काम, ज्यावेळेस काम केलं, तिथल्या POनी BDOनी आमचा सत्कार केला. आज मी माझ्याकडे ते सर्टिफिकेट आहे त्यांनी दिलेलं. तर अशा पद्धतीचं काम करत असताना त्या कामाच्या ह्याच्यावर नंतर तुम्हाला सांगितलं BGS मध्ये मी प्रमोशन झालं. त्यानंतर शांतीलाल मुक्ताच्या माध्यमातून आम्ही आपल्या बीड जिल्ह्यामध्ये 115 तळ्याचा एका महिन्यामध्ये गाठला. त्याच्याकडे माझ्याकडे बीड आणि गेवराई तालुक्यातले काही तलाव होते, आणि ते कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं की आमची गव्हर्नमेंट यंत्रणा जर राबवली असती तर ह्याला 6 महिन्यांनी एस्टिमेट करायला गेलं असतं. तर तुम्ही सगळं त्याचं माहिती घेऊन हे करून एक महिन्यामध्ये 115 तळ्याचा गाळ काढून त्यामध्ये कलेक्टर साहेबांनी सुद्धा सत्कार केला. त्याच्यानंतर काही दुष्काळाच्या टायमात त्या संघटनेमार्फत आम्ही छावणीचा 35 छावण्या होत्या आपल्या जिल्ह्यात. त्या छावणीच्या माध्यमातून गुरांना चारा दिला, आणि संघटनेचा उद्देश होता की इथल्या संस्थेला किंवा इथल्या ज्या चारा छावण्या आहेत त्यांना चारा कमी पडू नये, म्हणून आम्ही गुजरात असेल, राजस्थान असेल, तिकडून चारा मागून त्या छावण्या चालवल्या होत्या. म्हणजे अशा पद्धतीचं काम करत असताना नंतर मग मी एक हॉस्टेल चालू केलं, आणि हॉस्टेलच्या माध्यमातून जे गोरगरीब असतात, लोकांच्या फीसपेक्षा कमी फीस घेऊन, किंवा आपल्याला बी जास्त तोटा येऊ नये, मुलांना बी जड जाऊ नये, अशा पद्धतीच्या ह्याने मी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सुविधा हॉस्टेल चालू केलं. आणि ते चांगल्या पद्धतीने चालून जे मुलांना आज मराठी गणित हे वाचता येत नसत अशा मुलांना आम्ही शिक्षक तिथं ठेवून, शाळेतला असून शिक्षण असून सुद्धा त्यांना जे घरी आल्याच्या नंतर ते इतरत्र फिरू नयेत किंवा त्यांचं शिक्षणाचं जे आहे ते वाया जाऊ नये, म्हणून शिक्षकाच्या माध्यमातून त्यांना आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद सर. सरने आता सांगितलं की त्यांचं हॉस्टेल आहे आणि हॉटेल क्षेत्रामध्ये असताना सुद्धा ते राजकीय प्रवास करतात.
सर आता तुम्ही सध्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत, हॉटेल क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत, पुन्हा तुमचं हॉस्टेल आहे ह्या सुद्धा सक्रिय आहेत. तुम्ही आंदोलन केले, भरपूर आंदोलन केले. तसेच आपण पाहतो की अनेक विषयावर तुम्ही प्रश्न उचलून धरले. त्यावर सर आता तरुण पिढीला काय संदेश देणार तुम्ही? तरुण पिढीने हॉटेल क्षेत्रात यावं का राजकीय क्षेत्रात जावं का युवा उद्योजक एका उद्योजकाच्या ठिकाणी जावं का शिक्षण क्षेत्रामध्ये वळावं, काय सांगाल? तरुण पिढीला काय संदेश द्याल? मी या ठिकाणी तरुण पिढीला हे संदेश देईल की तरुण पिढीने आधी शिक्षण घ्यावं. शिक्षण असं घ्यावं की त्याने त्याच्या शेवटच्या म्हणजे त्याच्या शेवटपर्यंत MA असेल, BA असेल किंवा सायन्समधून जर गेला तर त्याचे नीट असेल किंवा कॉमर्समधून गेला तर त्याचे इंजिनिअरिंग असेल किंवा काही. ज्यावेळेस त्याला असं लक्षात येईल की माझ्याच्याने ही नोकरी लागू शकत नाही किंवा मी इथून पुढे शिकू शकत नाही, त्याचा ज्यावेळेस इंटरेस्ट संपल त्यावेळेस त्यांनी दुसरा पर्याय हा व्यवसाय निवडावा. आणि व्यवसाय असा निवडावा की त्याला जी आवड असेल आणि तो सक्षमपणे चांगल्या पद्धतीने चालवतो. तर तो शिक्षणात नोकरीत जर नाही सक्सेस झाला तर दुसरी गोष्ट त्यांनी व्यवसाय करावा, माझं हे मत आहे. कारण राजकारण तर आपण कधी करू शकतो, राजकारणाला काय वयाची गरज नाही, शिक्षणाची गरज नाही किंवा आहे. पण तो नोकरीला नाही लागला तर व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवला, 2 रुपये आले, तो इज्जतीत राहू शकतो, समोर समाजामध्ये त्याला एक मान भेटू शकतो. आणि त्यानंतर व्यवसाय करत करत असताना त्यांनी राजकारणात यावं. कारण की आपण म्हणतो की राजकारणात लोक चांगले नाही, चांगले लोक नाही गेले तर वाईट लोकच तिथं पुढे येणार आहेत ना. तर त्यासाठी चांगल्या लोकांनी राजकारणात येण्याची गरज आहे, पण सगळं सोडून येण्याची गरज नाही. मी या ठिकाणी सांगतो कारण की त्यांनी व्यवसाय करत करत जर राजकारण केलं तर पुन्हा पुढे त्याला हात पसरायची गरज नाही. पहिली गोष्ट, कुठं काही असेल तर तो स्वतः 2 रुपये खर्चू शकतो. कारण की त्याच्याकडे व्यवसाय नाही, नोकरी नाही आणि राजकारणात आला तर त्याला नेत्याच्या मागे फिरल्याशिवाय पर्याय नाही. त्याला गुत्तेदारीची आशा लागते आणि तुम्हाला एक काम भेटलं तर त्यात म्हणजे 2 वर्ष वाया जातात आणि त्या 2 वर्षात ते बिल निघेपर्यंत त्यांचं त्या कामापेक्षा 2 रुपये जास्त खर्च झालेले असतात. पण ते कसं असतं, फक्त एक झाकी म्हणल्यापेक्षा किंवा आपलं वजन दिसण्यापेक्षा काही लोक त्या 2 लाखाचं काम भेटलं त्याच्या जेव्हा उड्या मारतात आणि ते फिरत राहतात. काही लोक ते बेजारी पैसे काढून ते काम करतात. मग यामध्ये आज आपण बघतो कित्येक सरपंच हे असे व्हायला गेले. कसे, फक्त सरपंच म्हणलं की त्यांनी बाकीचं काहीच बघायचं नाही, घरदार सोडायचं, व्यवसाय नाही बघायचा, फक्त फिरत राहायचं, संध्याकाळी दारू प्यायची आणि घरी जायचं. मग अशामुळे त्यांचं काय होतं की आपण म्हणतो मग ह्या पक्षाच्या नादी लागले व्हायला गेलो, त्या पक्ष हे कुठलाही तुम्हाला म्हणत नाही तुम्ही वेळ सोडून इथं फिरत बसा. ते आपली चूक असते. त्याच्यामुळे मी ह्या ठिकाणी सांगतो की सुरुवातीला शिक्षण चांगल्या पद्धतीने युवकांनी केलं पाहिजे. शिक्षण चांगलं केलं तर व्यवसाय व्यवस्थित करू शकता. तुमचं शिक्षण नसलं तरी व्यवसायाला अडचण येते. आणि व्यवसाय सक्षम जर केला, व्यवसायात तुम्ही उंच भरारी घेतली तर राजकारण तुमच्याकडे विचारत येतात की तुम्ही आमचं काम करा आणि नंतर तुम्ही राजकारण चांगलं करू शकता. पण ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे नसत्याल तर राजकारणात मोठे होणं अवघड आहे माझ्या मते. आणि तुम्हाला जर संसार नसेल किंवा तुम्हाला काही गोष्टीची अपेक्षा नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही राजकारण केलं तरी काही अडचण नाही. पण तुम्हाला कुटुंब चालवून सगळं घरदार चालवायचं म्हणलं तर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाची जोड पाहिजेच. जसं म्हणतो ना आपण शेतीला काहीतरी व्यवसायाची जोड पाहिजे, तसं राजकारणाला काहीतरी जोड असेल तर तुम्ही राजकारणात सक्षम राहू शकता आणि एक चांगल्या पदावर पण जाऊ शकता. या ठिकाणी मी सांगतो तर तरुणांनी आपला वेळ फक्त राजकारणात वाया घालू नये. कारण की राजकारणात या ठिकाणी एक संदेश देईल की 100 जर लोक राजकारणात पडले तर त्यात 2 सक्सेस होतात आणि व्यवसायामध्ये जर 100 पडले तर त्यात 98 सक्सेस होतात, 2 वाया जाऊ शकतात. कारण की ते 2 बी त्यांच्या चुकीमुळे जाऊ शकतात. त्याच्यामुळे नोकरी आणि व्यवसाय ह्याला पहिलं प्राधान्य द्यावं, त्याच्यानंतर राजकारण द्यावं. धन्यवाद सर. नवली न्यूज टीमला तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं. सरने आता सांगितलं की तरुण पिढीने काय संदेश द्या. तरुण पिढीने आधी सर्वप्रथम आपल्या शिक्षणाकडे वेळ द्यावा. कारण की शिक्षणाकडे वेळ देता देता त्यांनी व्यवसाय क्षेत्रात जर शिक्षण क्षेत्रामध्ये जर आपण सक्सेस नाही झालो, जर आपले शिक्षण क्षेत्रात जर मन लागत नसेल तर त्यांनी व्यवसाय करावा. आणि जर आपला व्यवसाय करत करत जर व्यवसाय जर आपला चांगला वाढत गेला तर ऑटोमॅटिक आपल्याला राजकीय वळण लागतं. तसंच राजकारणामध्ये सुद्धा आपण सक्सेस होऊ शकतो. जर आपण सरने आता सांगितलं राजकारण जर करणारे लोक जर राजकारण 100 लोक करायला लागले तर 100 लोकांमधले 2 लोक सक्सेस होतात. राजकारणामध्ये 100 लोकांतले 2 लोक सक्सेस होतात. आणि जर व्यवसायाकडे वळाला आपण जर एखादा व्यक्ती जर व्यवसाय करणार, जर व्यवसायाबद्दल उदाहरण घ्यायचं म्हटलं सरने सांगितलं आता
जर व्यवसायामध्ये 100 पैकी फक्त 2 लोक फेल जाऊ शकतात व्यवसायामध्ये. सरने आता सांगितलं, कारण की आपण पाहतोय की आता आपण मोजके उदाहरण घ्यायचे आहे. आपण सरचंच उदाहरण घेऊ. सरने शिक्षण घेत त्यांनी आता सध्या ते प्राध्यापक आहेत आणि प्राध्यापक असून सुद्धा त्यांनी हॉटेल क्षेत्र निवडलं. हॉटेल क्षेत्रात सुद्धा ते सर खूप सक्सेस आहेत आणि हॉटेल क्षेत्रात असून सुद्धा त्यांनी आता सध्या राजकारणात सक्रिय आहेत आणि राजकारणात असून सुद्धा समाजकारणात सुद्धा सक्रिय आहेत. सर, तुम्ही माऊली न्यूज टीमला वेळ दिल्याबद्दल तुमचं खरंच धन्यवाद आणि तुमचं खूप कार्य चांगलं आहे आणि तुम्हाला इथून पुढे सुद्धा माऊली न्यूज टीमच्या शुभेच्छा, पुढील कार्यास तुमच्या शुभेच्छा. कॅमेरामॅन वाघमारे प्रदीप सोबत मी पवार अभिजित, बीड.